Okay, Pastor Mel Weaver here in Hershey, Pennsylvania, USA. आणि USA मधून अमेरिकेतून मी आता तुमच्या बरोबर बोलत आहे. And we are dealing and teaching on one of the most important subjects ever, that is family life matters. आणि एका महत्वाच्या विषयावर आपण गेले काही आठवडे अभ्यास करत आहोत आणि तो विषय म्हणजे ख्रिस्ती कुटुंब. Because relationships are the identity and values and sense of belonging which we all must understand. आणि जगामध्ये जीवन जगताना एकमेकांशी बांधील असणं, एकमेकांच्या नातेसंबंधामध्ये जुळलेले असणं आणि जबाबदारी पार पाडणं, या सगळ्या गोष्टी प्रत्येक व्यक्तीसाठी फार महत्त्वाच्या ठरतात. I am going to have 5 points that we are looking at here today concerning why family is so important. आणि ख्रिस्ती कुटुंब हे का महत्त्वाचं आहे या संबंधीचे 5 महत्त्वाचे मुद्दे आज मी तुमच्या समोर मांडणार आहे. The 5 points are this, and then I will be explaining them to you. आणि या 5 मुद्द्यांचा मी तुम्हाला रीतसर स्पष्टीकरण करून सांगणार आहे. Number 1, family gives us an opportunity to belong to one another. पहिला मुद्दा, कुटुंब आम्हाला एकमेकांशी जोडून ठेवण्यासाठी किंवा एकमेकांचा नातेसंबंध जपण्यासाठीची संधी निर्माण करून देते. आमेन. Number 2, family forms our character, our faith, our view of the whole world. आणि दुसरा महत्वाचा मुद्दा, कुटुंब आम्हाला आमचं चारित्र्य किंवा आमचा स्वभाव घडवण्यासाठी मदत करते. आमेन. Number 3, family reflects the heart of God. तिसरा मुद्दा, कुटुंब हे नेहमी देवाच्या स्वभावाचं चित्रण आमच्या जीवनामध्ये किंवा देवाचा स्वभाव आम्हाला दाखवून देते. Number 4, family provides support and legacy from generation to generation. कुटुंब आम्हाला संरक्षण देते आणि पिढ्यानपिढ्या आमच्यासाठी वारसा निर्माण करतं. आमेन. And number 5, family is part of God's redemptive story in the whole world and why he came to die on the cross. प्रभू येशू ख्रिस्त देवाचा पुत्र वधस्तंभावर मरण्यासाठी या जगामध्ये का आला आणि देवाची मानवाच्या तारणासाठी, उद्धारासाठी जी महान योजना पवित्र शास्त्रामध्ये आम्ही वाचतो, त्याचा कुटुंब हा एक महत्त्वाचा भाग आहे. आमेन. Now, I have been teaching about family life for over 50 years, as I have been a pastor of a great missionary-minded church here in Pennsylvania, USA. आणि तांझानिया अमेरिकेमधील मंडळीचा पाळक म्हणून जवळजवळ 50 वर्षे मी या ख्रिस्ती कुटुंब व्यवस्थेबद्दल शिकवत आहे किंवा संदेश देत आहे. And I have been working with hundreds of families down through my 50 years of pastoring
here in Pennsylvania, USA. आणि अमेरिकेमधील या माझ्या पाळकीय सेवेमध्ये शेकडो किंवा हजारो कुटुंबांचा संबंध आजपर्यंत मी अनुभवलेला आहे माझ्या सेवेमध्ये. So it thrills my heart here today to talk to you in India. आणि मग भारतामधील तुम्हा विद्यार्थ्यांसमोर कुटुंब व्यवस्थेबद्दल सांगणं हे जणू काय मी माझं अंतःकरण तुम्हाला उघडून दाखवण्यासारखं आहे. So family matters because it is God's design that he designed before the foundation of the world for the formation and the belonging of reflecting his love to the wide world over. आणि सर्व जगावर देवाची प्रीती देवाला दाखवून देण्यासाठी देवानं सृष्टीच्या निर्मितीपूर्वी जशी मानवाची निर्मिती केली तसेच सृष्टीच्या निर्मितीपूर्वी देवानं कुटुंबाची निर्मिती केली असं देखील आम्ही म्हणू शकतो. आमेन. So, number one, I will enlarge upon it right now. God's designed family for relationship and working together. आणि देवानं कुटुंब व्यवस्था यासाठी निर्माण केलेली आहे की कुटुंबातील लोकांचा एकमेकांशी नातेसंबंध जुळावा. Genesis 2:18 through 24, we discover that God said and saw that it was not good for man to be alone. आणि उत्पत्तीच्या दुसऱ्या अध्यायाच्या 18 वचनापासून जर पुढं आम्ही वाचलं तर आम्हाला समजतं की ज्या वेळेला आदामाला एकट्यालाच देवानं निर्माण केलं होतं त्यावेळेला आदामाकडे पाहून देव म्हणाला की आदाम एकटा असावा हे बरे नाही. आमेन. Remember that story there in Genesis when God created man and he was alone, but he caused him to go to sleep and he took a rib out of his side. आणि मग तुम्हाला ही कथा आठवत असेल उत्पत्तीच्या दुसऱ्या अध्यायामधील ज्या वेळेला देवानं आपल्या सदृश्य आपल्या प्रतिरूपाचा मानव निर्माण केला आदामाला निर्माण केलं पण आदाम एकटा होता हे देवाला बरं वाटलं नाही. देवानं त्याला गाढ निद्रा आणली आणि त्याची एक फासळी काढली बरगडी काढली आणि त्या बरगडीपासून देवानं स्त्री बनवली हवेला बनवलं. आमेन. So I want to encourage all of us men to realize that God took a rib out of Adam's side, so to love your wives. आणि मग सर्व पुरुषांना मला आज याद्वारे हे सांगायचं आहे की देवानं स्त्रीची निर्मिती करताना आदामाच्या शरीराचा जो भाग निवडला त्याच्या हृदयाजवळची त्याची फासळी काढली. याचा अर्थ देवाची इच्छा आहे की आदामानं हवेवर प्रीती करावी पुरुषांनी आपापल्या पत्नींवर प्रीती करावी. आमेन. So God did not take it from the head of Adam so that the wife rules over him, or God did not take the bone from his feet so that man doesn't stamp on her all the time or put her down. देवानं स्त्रीची निर्मिती करताना आदामाच्या डोक्याचा भाग निवडला नाही नाहीतर कदाचित तयार झालेली स्त्री आदामाच्या डोक्यावर बसून त्याच्यावर वर्चस्व गाजवू शकते असती किंवा आदामाचा पायाचा भाग देवानं निवडला नाही यासाठी की आदामानं तिला पायाखाली तुडवून तिच्यावर वर्चस्व गाजवावं. देवानं आदामाच्या हृदयाजवळची त्याची फासळी काढली. याचा अर्थ आदामानं आपल्या स्त्रीवर हवेवर प्रीती करावी अशी देवाची इच्छा होती. आमेन. So I want to challenge every husband
to make sure that you are realizing you have a wife beside you to love her with all your heart, soul, mind, and strength. म्हणून आता सर्व नवरे लोकांना मला हे सांगणं भाग आहे की तुम्ही तुमच्या पत्नींवर हृदयानं प्रीती केली पाहिजे. त्या तुमच्या मदतनीस आहेत, त्या तुमच्या बरोबरीच्या आहेत. आमेन. So family was not created by human or man, but family was ordained by Almighty God. आणि म्हणून कुटुंब व्यवस्था ही कोणी मनुष्यानं निर्माण केलेली व्यवस्था नव्हे, तर कुटुंब व्यवस्था ही स्वतः देवानं निर्माण केलेली व्यवस्था आहे. आमेन. So when I love my wife as Christ loved the church, then she will experience God's love and can't help but love me. आणि ज्या वेळेला मी माझ्या पत्नीवर प्रीती करतो, जशी प्रभू येशू ख्रिस्तानं आपल्या मंडळीवर केली, त्यावेळेला माझ्या पत्नीला देवाच्या प्रीतीचा अनुभव जणू काय माझ्या प्रीतीमधून घडतो आणि मग माझी पत्नी देखील माझ्यावर त्याचप्रमाणे प्रीती करते. आमेन. Number 2, family teaches us how to love. दुसरा मुद्दा, कुटुंब आम्हाला प्रीती कशा प्रकारे आम्ही करावी याचं शिक्षण देते. We have the Apostle Paul encouraging us on this in Ephesians 5:21 through 6:4. Ephesians आणि 5:21 through 6:4. आणि इपिस्कराच्या 5व्या अध्यायाच्या 21व्या वचनापासून संत पौल आम्हाला कुटुंब व्यवस्थेबद्दल शिक्षण देतो. If you have your Bible before you, I would like to show you Ephesians 5. If we could turn there. आणि इपिस्कराचा 5वा अध्याय आपण उघडूया आणि 21व्या वचनापासून आपण पुढे पाहूया. In verse 21, 5 and 21, it says, submit yourself one to another in the fear of God. 21व्या वचनात आम्ही वाचतो, ख्रिस्ताचे भय बाळगून एकमेकांच्या अधीन असा. So the Amen. first thing that we all must do together is learn to submit to one another. And when we do, the fear of God or the reverence of God comes into the family. आणि सगळ्यात पहिली गोष्ट आम्ही करायची आहे की आम्ही सर्वांनी ख्रिस्ताचं भय म्हणजे ख्रिस्ताचा आदर किंवा ख्रिस्ताचा सन्मान बाळगून एकमेकांच्या अधीन व्हायचं आहे. आमेन. I love what verse 22 tells us there. Wives, submit yourselves unto your own husbands as unto the Lord. 22व्या वचनात आम्ही वाचतो, स्त्रियांनो तुम्ही जशा प्रभूच्या अधीन तशा आपापल्या पतीच्या अधीन असा. So if we as husbands can realize we're supposed to be representing the Lord, then our wives can submit to us just like we submit to the Lord. आणि मग नवरे लोकांनी किंवा आम्ही पुरुषांनी हे लक्षात ठेवलं पाहिजे, आम्ही जसे ख्रिस्ताच्या अधीन आहोत त्याचं भय बाळगून, तशाच स्त्रिया आमच्या पत्नी ज्या आहेत त्या आमच्या अधीन असणं हे महत्त्वाचं आहे. So I want to encourage you all for homework to read Ephesians 5:21 through chapter 6:4. आणि विद्यार्थ्यांसाठी गृहपाठ आहे,
विद्यार्थ्यांनी एपिस्करास पत्र याचा 5वा अध्याय 21 वचनापासून 6व्या अध्यायाच्या 4थ्या वचनापर्यंत इफिस So, 5 yeah. 21 पासून 6:4 पर्यंत शास्त्र भाग काळजीपूर्वक वाचायचा आहे. आमेन. So you see then in chapter Ephesians 6:1, children obey your parents in the Lord, for this is right. 6व्या अध्यायाच्या पहिल्या वचनामध्ये आम्ही वाचतो, मुलांनो प्रभूमध्ये तुम्ही आपल्या आई बापांच्या आज्ञेत राहा, कारण हे योग्य आहे. And so it is very important for us to understand that what Paul is teaching us here in Ephesians is that we would love one another as Christ loved us. आणि म्हणून एपिस्कराच्या पत्रामध्ये कुटुंब व्यवस्थेबद्दल संत पाऊल जो महत्वाचा बोध करत आहे, त्यामध्ये हे सर्वात महत्वाचं आहे की जसं ख्रिस्ताने आपल्या मंडळीवर प्रीती केली तशी आम्ही देखील एकमेकांवर प्रीती केली पाहिजे. आम्ही ख्रिस्ताच्या अधीन असलं पाहिजे आणि आम्ही एकमेकांच्या देखील अधीन राहिलं पाहिजे. आमेन. When mom and dad are submitting themselves to one another, when the children are submitting themselves to mom and dad, what that shows, it reflects God's love then to the world. आणि मग एखाद्या कुटुंबामध्ये आई वडील एकमेकांवर प्रीती करतात, एकमेकांच्या अधीन आहेत आणि कुटुंबामधील लेकरं आई वडिलांच्या आज्ञा मानतात, आई वडिलांच्या अधीन आहेत, त्यावेळेला असं कुटुंब आजूबाजूच्या लोकांवर, आजूबाजूच्या समाजावर प्रभाव पाडल्याशिवाय राहत नाही. आमेन. So I want to take you to a new level of understanding that the home is the first classroom of godly love. आणि मग मला हे तुम्हाला हे समजावून द्यायचं आहे किंवा निक्षून सांगायचं आहे की कुटुंब हे जणू काय आपली शाळेतील हा पहिला वर्ग आहे. कुटुंबामध्येच आम्ही देवाच्या प्रीतीचा अनुभव घेऊ शकतो सुरुवातीला. आमेन. We have a saying here in America that I am radically passionate for. There is beauty all around when there's love at home. आणि मग अमेरिकेत अशी एक म्हण आहे की जगामध्ये वावरत असताना तुम्हाला सर्व ठिकाणी सौंदर्य आढळेल किंवा आनंद आढळेल जर तुमच्या घरामध्ये प्रीतीचं वातावरण असेल तर. आमेन. There is nothing more beautiful to see a family where grace, patience, forgiveness is learned and practiced. आणि मग ज्या कुटुंबामध्ये प्रीती, आनंद, शांती आणि क्षमा या गोष्टी रोजच्या जीवनामध्ये असतात, असं कुटुंब समाजावर प्रभाव टाकल्याशिवाय राहत नाही. When I go into a restaurant or I go out into the community and I see parents and children loving one another, I celebrate that and I tell them, whoa, that is beautiful and that looks like God's love. आणि मग देवाचा सेवक म्हणून, पाळक म्हणून ज्या वेळेला मी कुटुंबांना भेटी देतो आणि मग कुटुंबामध्ये आई वडील एकमेकांवर प्रीती करताना मला दिसतात, कुटुंबामधील लेकरं आई वडिलांचं आज्ञापालन करताना आणि आई वडिलांवर प्रीती करताना दिसतात, त्यावेळी मी त्यांना सांगतो की तुम्ही देवाच्या आज्ञेमध्ये आहात आणि देवाच्या प्रीतीमध्ये आहात आणि हे किती अद्भुत आहे, चांगली गोष्ट आहे. I don't know if you understand this, and I think that just like here in America, I believe it's the same in India. There are some families that love one another. There's others that their children are very unruly.
या आणि मग अमेरिकेप्रमाणे भारतात देखील असंच असावं असं मला वाटतंय, की कुटुंबामध्ये जर आई वडिलांच्या मध्ये जर प्रीती असेल आणि लेकरांच्या मध्ये जर आज्ञाधारकता आणि प्रीती असेल, तर ते कुटुंब आशीर्वादीच असतं, त्याचा प्रभाव इतरांवर पडतो. आणि जर कुटुंबामध्ये प्रीती नसेल, तर मग वेगळ्याच गोष्टी कुटुंबाच्या जीवनामध्ये घडलेल्या आम्ही पाहतो. आमेन. We can never blame the children if they are unruly. It's because of the parents. The children only model what they see in the home. हां. आणि लेकरांच्या बाबतीत म्हणायचं तर आम्ही लेकरांना दोष देऊ शकत नाही. जर आई-वडील एकमेकांवर प्रीती करत नाहीत, एकमेकांचा सन्मान करत नाहीत, एकमेकांच्या भयामध्ये अधीन नाहीत, तर लेकरं जर आज्ञाधारक बनली नाहीत, तर लेकरांचा दोष त्यामध्ये नाही. आणि म्हणून आई-बापांच्या स्वभावावर, आई-बापांच्या प्रीतीवर लेकरांचं जीवन किंवा लेकरांचे स्वभाव किंवा लेकरांमधील आज्ञाधारकता देखील अवलंबून असते, हे मला तुम्हाला सांगायचं आहे. आमेन. So every time you see unruly children, it's not their fault, it's the parents' fault. आणि म्हणून कोणत्याही कुटुंबामध्ये जर बंडखोर लेकरं, आज्ञा आई वडिलांची न मानणारी लेकरं जर आम्हाला दिसतात, तर ही बहुतांशी त्या लेकरांची चूक नसून त्यांच्या आई वडिलांची चूक आहे, असं आम्हाला समजलं पाहिजे. The reason I say that is because training is so important. Number three, family shapes our identity and shapes our character. हा. तिसरा महत्वाचा मुद्दा की कुटुंब आमची जगामधील ओळख आम्हाला देतं आणि कुटुंब आमचं चारित्र्य किंवा आमचा स्वभाव घडवतं. आमेन. So the Bible tells us in Proverbs 22:6, train up a child in the way he should go, and he will not depart from it. आणि नीतिसूत्र 22:6 मध्ये आम्ही वाचतो, मुलाच्या You lose connection? Hello? Yeah, 22:6 I have read. Yeah. Okay, you read that, 22:6. And Yeah. so the Bible says, train. I believe that if we here in America, we train animals, we train dogs, we train even lions, and they will do what the master tells them to do. आणि अमेरिकेमधल्या काही गोष्टी मला तुम्हाला सांगू द्या. इथं अमेरिकेमध्ये आम्ही कुत्र्यांना, मांजरांना प्रशिक्षण देतो. इवन वाघ आणि जे सिंह आहेत त्यांना देखील प्रशिक्षित करतो. आणि मग हे प्रशिक्षित करणारे जे प्रशिक्षक आहेत या प्राण्यांना, जसं ते सांगतील तसं ते Yes. Thank you, Lord, for keeping the connection. Okay. Are we back? या Okay. So Yeah. if we can train animals, we can train children. आणि जसं आम्ही प्राण्यांना प्रशिक्षण देऊन त्यांना आम्हाला हवं ते करायला लावतो, त्याचप्रमाणे आम्ही कुटुंबामध्ये लेकरांना देखील योग्य प्रकारे प्रशिक्षण देण्याची आवश्यकता आहे. आमेन. And so I want to take you to Deuteronomy 6 and 7, where parents are called to teach God's truth every day. Deuteronomy 6 and 7.
अनुवाद 6 आणि 7 वचनामध्ये मी वाचतो, ज्या गोष्टी मी तुला आज बजावून सांगत आहे त्या तुझ्या हृदयात ठसव आणि त्या तू आपल्या मुलाबाळांच्या मनावर बिंबव आणि घरी बसलेले असता, मार्गाने चालत असता, निजता उठता त्याविषयी बोलत जा. आमेन. So here we see that God was instructing Moses to instruct the families to teach this day that is in thy heart. These words that I command thee shall be in thy heart. शिक्षण देण्याविषयी बजावून सांगत आहे आणि तो म्हणत आहे, ज्या गोष्टी मी तुम्हाला सांगतो आहे त्या तुमच्या हृदयात तुम्ही ठसवा, म्हणजे हृदयामध्ये जपून ठेवा. आमेन. I love what it tells us here, that we're supposed to teach them diligently and talk about them everywhere we go. When you sit down, when you rise up, and put it on the doorpost of your heart. Put the word of God everywhere. आणि या ठिकाणी मला हे आवडलं की देव सांगत आहे मोशेला की इस्रायल लोकांना सांग की तुमच्या लेकरांना तुमच्या कुटुंबामध्ये तुम्ही तत्परतेने रोज त्यांना शिक्षण देत जा आणि ज्या गोष्टी मी तुला सांगत आहे त्या तुमच्या मुलाबाळांच्या मनावर बिंबवा, घरी बसलेले असताना, उठताना, निजताना त्याविषयी बोलत जा, त्या तुमच्या हाताला बांधा, कपाळपट्टीला बांधा, म्हणजे जे देवाचं वचन आहे, देवाच्या आज्ञा आहेत त्या लहानपणापासून तुमच्या मुलांना शिकवा आणि त्यांना त्याचं आज्ञापालन करण्याचं महत्त्व सांगा, पटवा. आमेन. I love it. I love to see God's word being taught everywhere. So आणि family मला हे matters. Pardon? मला हे आवडतं की प्रत्येक ठिकाणी देवाचं वचन कुटुंबामध्ये लोकांनी लेकरांना शिकवलं पाहिजे. आमेन. We pass our faith on, we pass our values on, we pass our identity from generation to generation. आणि कुटुंबामध्ये आम्ही आई वडील किंवा प्रौढ लोक आमचा वारसा पुढच्या पिढीला देतो, आमच्याकडे असलेली धनसंपत्ती आम्ही पुढच्या पिढीला देतो, त्याचप्रमाणे आम्ही देवाचं शिक्षण, देवाच्या वचनाचा बोध ह्या देखील पुढच्या पिढीला देणं हे महत्त्वाचं आहे. आमेन. Number 4, family reflects the nature and the character of God. चौथा महत्त्वाचा मुद्दा की कुटुंब हे देवाचा स्वभाव आम्हाला प्रगट करून देण्यास मदत करतं. आमेन. So we have that in Ephesians, the 3rd chapter, and we go to verse 14 and 15. इफिस्करास पत्र 3रा अध्याय 14-15 या वचनामध्ये आम्ही वाचतो, where Paul instructs us here that we, for this cause, we bow our knees unto the Father of our Lord Jesus Christ, in whom the whole family of heaven and earth shall be named. इफिस 3:14-15 या कारणास्तव स्वर्गातील व पृथ्वीवरील प्रत्येक वंशास ज्या पित्यावरून नाव देण्यात येते त्या पित्यासमोर मी गुडघे टेकून अशी विनंती करतो. आमेन. So I want to encourage us today that when we apply the principles of family life that matters, we then have an opportunity to show to everyone, or we picture God's family. आणि ज्या वेळेला आम्ही आमचा जो स्वर्गातील पिता आहे त्याचे आम्ही लेकरं आहोत,
म्हणून त्याचं नाव आम्हाला देण्यात येतं किंवा त्याच्या समोर आम्ही गुडघे टेकतो. त्यावेळेला देवाचा स्वभाव जणू काय आम्ही जगाला प्रगट करतो. आमेन. I don't know about you, but that challenges me to make sure that my family, and I have 5 children, 10 grandchildren, and 1 great grandchild. हा, आणि मला 5 लेकरं आहेत, 10 नातू आहेत आणि 1 पणतू आहे. म्हणजे या सर्वांची जबाबदारी माझ्यावर आहे आणि त्यांची मला काळजीही आहे. So I am going even to a deeper relationship with my family to tell them that we are here on earth to picture the true family of God today. आणि मग मला माझ्या कुटुंबाला, लेकरांना, नातवांना हेच नेहमी दाखवून द्यायचं आहे, सांगायचं आहे, की आम्ही एक कुटुंब म्हणून, देवाचं कुटुंब म्हणून या जगामध्ये आहोत आणि देवाचा स्वभाव आम्हाला आमच्या कुटुंबातून जगाला प्रगट करायचा आहे किंवा दाखवून द्यायचा आहे. आमेन. I am thrilled with the teaching that I am teaching here today, that I'm going to apply it more in my family. And I want to encourage you all to get your family around and share to them that we are here on earth to picture the true family of God. आणि मग आता माझ्या कुटुंबाची जबाबदारी माझ्यावर आहे आणि मी माझ्या कुटुंबाला हे शिक्षण जे आज आपण घेत आहोत ते देण्यासाठी बांधील आहे किंवा मी ते देणार आहे. तसंच मी तुम्हालाही विनंती करतो की तुम्ही प्रत्येक जण आपापल्या कुटुंबामध्ये हे शिक्षण द्या आणि आपलं ख्रिस्ती कुटुंब हे देवाचा स्वभाव प्रगट करणारं कुटुंब जगामध्ये आहे हे जाणून आम्ही या जगामध्ये जगायला हवं. आमेन. Number 5, family 5वा मुद्दा. matters. Family matters because it is part of God's redemptive story to the world. आणि कुटुंब हे महत्वाचं आहे यासाठी की कुटुंब हे जगाच्या तारणाच्या देवाच्या योजनेचा एक महत्वाचा भाग आहे. आमेन. Amen. And so we discover what God wanted us to know is he sent his only son Jesus down into this world as a baby to die for you and I. आणि मग आम्ही हे नीट समजून घेतलं पाहिजे की देवाने मानवजातीच्या तारणासाठी आपला एकुलता एक पुत्र प्रभू येशू ख्रिस्त याला स्वर्गातून पृथ्वीवर पाठवलं. तो वधस्तंभावर आमच्या पापांसाठी मरण पावला आणि त्याच्या वधस्तंभावरील बलिदानाच्या द्वारे मानव जातीला पाप क्षमेचं दार उघडलं, स्वर्गाचं दार उघडलं. हे आम्ही लक्षात ठेवलं पाहिजे. आमेन. So we are, again, this season of the year, we're celebrating Jesus being born. And so he lived here for 33 and a half years in a family unit. हा, आणि आता आपण लवकरच काही महिन्यातच ख्रिसमस किंवा ख्रिस्त जन्मोत्सव साजरा करत आहोत जगामध्ये. आणि हे आम्ही लक्षात ठेवलं पाहिजे की प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्मदिवस आम्ही नाताळ साजरा करत असताना प्रभू येशू ख्रिस्त देखील एका कुटुंबामध्ये जन्मला. मरिया आणि योसेफ हे त्याचे आई वडील होते आणि जवळजवळ 33 वर्ष या कुटुंबाचा तो एक भाग होता. हे आम्ही लक्षात ठेवलं पाहिजे. आमेन. So I want you for homework to read Luke 1:26 to 38 and Matthew 1:18 through 25. आणि लूक सुवर्तमान याचा 2रा अध्याय आणि मत्तई सुवर्तमान याचा 1ल्या अध्यायामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताच्या जन्माविषयीची वचनं तुम्ही वाचावी. हे विद्यार्थ्यांसाठी होमवर्क आहे. मत्तई याचा 1ला अध्याय आणि लूक सुवर्तमानाचा 2रा अध्याय विद्यार्थ्यांनी नीट बारकाईने वाचायचा आहे. हा त्यांचा गृहपाठ आहे. आमेन.
So the world was in a messed up situation where God established a family in the Old Testament, Israel, but they did not continue to love God, their Father, the way they should. आणि मग जग पापामुळं वाईटाच्या मार्गावर चालत असताना जुन्या करारामध्ये आम्ही पाहतो देवानं एक व्यक्ती निवडलं, एक कुटुंब निवडलं, नंतर इस्रायल राष्ट्राला निवडलं स्वतःसाठी. पण इस्रायल राष्ट्र नंतर देवाच्या आज्ञेमध्ये राहिलं नाही. त्यांनी देवाच्या आज्ञा मोडल्या, मूर्तीपूजा केली आणि देवाच्या पासून ते दूर गेलेले आम्हाला जुन्या करारात दिसून येतं. आमेन. So Father God said to his son Jesus, I want you to go down and live among the people for 33.5 years. आणि मग देवानं आपल्या पुत्राला स्वर्गामधून या पृथ्वीवर पाठवलं. देव म्हणाला की येशू तू आता पृथ्वीवर जाऊन त्या लोकांच्या तारणासाठी तुला आपल्या जीवाचं बलिदान दिलं पाहिजे. आमेन. And the Bible tells us when the fullness of time came, Mary delivered the baby Jesus, and he lived there in Jerusalem, in Bethlehem, and he grew up as a little child. आणि मग आम्ही वाचतो नव्या करारामध्ये मत्तई आणि लूक वर्तमानामध्ये की काळाची पूर्णता झाली त्यावेळेला मरियेनं बेथलेम येथं एका बाळाला जन्म दिला. तिनं त्याला बाळंताने गुंडाळून गव्हाणीत भिजवले आणि मग 33.5 वर्ष हा देवाचा एकुलता एक पुत्र मरिया आणि योसेफाचा पुत्र म्हणून या जगामध्ये राहिला, वावरला. एका कुटुंबाचा तो हिस्सा बनला. आमेन. So for at 13 years old, they went in to celebrate the feast, and his parents lost him, and he for a day they didn't know where Jesus was, but he was in the temple talking to the doctors and the lawyers. या आणि मग ज्या वेळेला 12 वर्षाचा असताना मरिया आणि योसेफ येशूला घेऊन येरुशलेम येथे मंदिरामध्ये गेले होते आणि मग ते परतीच्या प्रवासात असताना एक दिवसानंतर त्यांना समजलं की येशू आपल्याबरोबर नाही. मग ते परत येरुशलेमेला गेले. त्यावेळेला येशू मंदिरामध्ये त्या काळचे जे शास्त्री, परुषी आणि धर्मशास्त्राचे पंडित आहेत त्यांच्याविषयी देवासंबंधी आणि देवाचं वचन म्हणजे जुन्या करारातील नियमशास्त्रासंबंधी वादविवाद करताना, चर्चा करताना त्यांना मंदिरामध्ये दिसला. आमेन. And then Jesus said, I must be about my Father's business. But what he did, he went back and submitted to mom and dad from 13 to 30 years old. आणि मग ज्या वेळेला योसेफ आणि मरियेने त्यांना विचारलं की बाळा तू आम्हाला सोडून असा मागे का राहिला, त्यावेळेला येशूने त्यांना उत्तर दिलं, मी माझ्या पित्याच्या कारभारामध्ये असावं हे तुम्हाला समजलं नाही काय. आणि मग येशू परत आपल्या आई वडिलांबरोबर आपल्या गावी गेला आणि जवळजवळ 30 वर्षापर्यंत आपल्या आई वडिलांच्या आज्ञेमध्ये, आई वडिलांच्या घरामध्ये तो राहिला. आमेन. So my question to you and me is, what did Jesus do from 13 to 30? The Bible only tells us he grew in favor with God and man. आता 12 वर्षाचा असताना येरुशलेमेच्या मंदिरात असल्यापासून तो 30 वर्षापर्यंत येशूनं काय केलं कुटुंबामध्ये याची माहिती पवित्र शास्त्र आपल्याला देत नाही. फक्त एकच वचन त्या संबंधी आहे, तो देवाच्या आणि मनुष्याच्या कृपेमध्ये आणि भयामध्ये वाढत गेला. आमेन. So Jesus then lived with his mother and dad, Joseph and Mary, and he helped his dad in the carpenter's shop, and he lived among the children, and as he grew into a teenager, into a young man, and he lived right in the community. आणि मग प्रभू येशू लहानपणापासून आपल्या आई वडिलांच्या आज्ञेत राहिला,
आई वडिलांच्या घरामध्ये राहिला. तो लहान बाळ होता, नंतर मुलगा होता आणि नंतर तरुण झाला आणि आपल्या वडिलांना सुतार कामामध्ये मदत करत असे आणि आपल्या आई वडिलांच्या आज्ञेमध्ये होता आणि 30 वर्षाचा असेपर्यंत प्रभू येशू योसेफ आणि मरिया यांच्या कुटुंबामध्ये राहिला. नंतर मरियेला अनेक लेकरं झाली, आपल्या भावा बहिणींच्या बरोबर राहिला आणि समाजामध्ये राहिला, असं पवित्र शास्त्र आम्हाला शिकवते. आमेन. And so you get the beautiful picture here that God intended his only son to come down and live in a family. And the Bible tells us he was tempted in all points like we, yet without sin. So he went through every dynamic of family life just like you and I. आणि पवित्र शास्त्र आम्हाला सांगतं की सर्व प्रकारे आमच्या सारखाच तो मानव होता आणि आमच्या सारख्याच मोहामधून आणि परीक्षेमधून प्रभू येशू गेला आणि आमच्या सारख्याच परीक्षा त्याच्या जीवनामध्ये आल्या आणि कुटुंबामध्ये तो असताना सर्व प्रकारे तो पारखला गेला, तरी तो पाप विरहित होता, निष्पाप होता. त्यानं काया वाचे म्हणे एकही पाप केलं नाही, असं शास्त्र आम्हाला सांगतं. आमेन. So this is why when he came into Jerusalem before he had to go to the cross, the people were celebrating him. Why? They knew him, and they were putting their palm leaves down and their coats down because they wanted to honor him because he lived among them. हा. आणि मग झावळ्याच्या रविवारी म्हणजे एक आठवडा आधी आम्हाला दिसतं की प्रभू येशू यरुशलेमेमध्ये आणि त्याचं पुनरागमन झालेलं आहे आणि जयोत्सवानं तो गाढवाच्या शिंगरावर बसून आला. त्यावेळेला लोकांनी झाडाच्या फांद्या त्याच्यासमोर रस्त्यावर अंतरल्या, आपले कपडे रस्त्यावर अंतरले आणि लोक जयघोष करू लागले, होसान्ना होसान्ना, येणारा राजा धन्यवादित असो. आणि प्रभू येशूचा सर्व समाजाने सत्कार केलेला, त्याचं जयोत्सवाने स्वागत केलेलं आम्हाला वधस्तंभावर जाण्यापूर्वी एक आठवडा या ठिकाणी दिसतं. आमेन. And there's so much into this story of why family matters. But I just want to go over the points again so you have them down for you. And let's pray together then after this. हा. आणि म्हणून कुटुंब व्यवस्था, ख्रिस्ती कुटुंब व्यवस्था का महत्वाची आहे, यामध्ये खूप साऱ्या गोष्टींचा समावेश होतो, पण महत्वाचे मुद्दे मी तुमच्या समोर मांडलेले आहेत. Number one, God designed the family for relationship and showing his love to the world. पहिला मुद्दा की देवानं नातेसंबंध निर्माण करण्यासाठी आणि देवाची प्रीती जगाला दाखवण्यासाठी कुटुंबाची निर्मिती केलेली आहे. आमेन. Number two, family life teaches us how to really love as God loved. आणि देव जसा मानवावर प्रीती करतो त्याप्रमाणे आम्ही कशा प्रकारे एकमेकांवर आणि जगावर प्रीती केली पाहिजे हे कुटुंब व्यवस्था आम्हाला दाखवून देतं. आमेन. Number three, family matters because it shapes our identity and our character. आणि कुटुंब व्यवस्था ही महत्वाची आहे यासाठी की कुटुंब आम्हाला जगामध्ये ओळख निर्माण करून देतं आणि कुटुंब आमचं चारित्र्य किंवा आमचा स्वभाव घडवतं. आमेन. And number four, family matters because it reflects God's nature to the world. आणि कुटुंब व्यवस्था ही महत्वाची आहे कारण कुटुंब व्यवस्था देवाची जगावर असलेली प्रीती दाखवण्यासाठी महत्वाची आहे. That was number four. Number five, family is part of God's redemptive story to the world. आणि कुटुंब व्यवस्था देवाची सर्व मानवजातीसाठी असलेल्या तारणाच्या व्यवस्थेचा एक महत्वाचा भाग आहे. आमेन. So I want to encourage all of you to take this and get your family together
and you teach and share these truths with them. आणि मला तुम्हा सर्वांना विनंती करत आहे, मी तुम्हाला विनंती करतो की ही जे 5 महत्वाचे मुद्दे किंवा 5 सत्ये आम्ही आज शिकलेलो आहोत, ख्रिस्ती कुटुंब व्यवस्थेसंबंधी तुमचं कुटुंबी तुम्ही एकत्रित करा, या मुद्द्यांवर एकमेकांची चर्चा करा, एकमेकांना ते सांगा आणि ख्रिस्ती कुटुंब व्यवस्था किती महत्वाची आहे ते तुमच्या कुटुंबालाही तुम्ही दाखवून द्या. आमेन. I want you to put your hands on your heart now, please. आणि मला सर्वांना विनंती करायची आहे, विद्यार्थी हो, तुम्ही आपले हात आपल्या छातीवर ठेवा. आपण आता प्रार्थना करणार आहोत. I'm going to pray now. Lord Jesus, will you take these truths and seal them and write them on my heart? हे प्रभू येशू, आज ख्रिस्ती कुटुंब व्यवस्थेसंबंधी शिकलेली सर्व तत्व किंवा सर्व गोष्टी माझ्या हृदयामध्ये कायमच्या ठसल्या जाऊ देत. Lord Jesus, will you please help me to help my family to understand your pure heart of love for the world? आणि प्रभू येशू, तुझं जगासाठी प्रीतीनं भरलेले अंतःकरण जाणून घेण्यासाठी मला आणि माझ्या कुटुंबातील सर्व व्यक्तींना कृपा करून सहाय्य कर, मदत कर. Lord Jesus, I'm asking you to change my family, to change my city, to change my state, to change my nation, to change the world with these truths in Jesus' name. आणि येशूच्या नावामध्ये हे प्रभू येशू, माझं कुटुंब बदलून जाऊ दे, माझं गाव बदलून जाऊ दे, माझं राज्य, माझा देश आणि हे सगळ्या जगातील लोक बदलून जाऊ देत, अशी मी तुला प्रार्थना विनंती करतो. Hallelujah. Amen. Glory to God. आमेन. आमेन. हालेलुया. Amen. Thank Love you, you all. Pastor. Thank you for today's message. Thank you. Thank God you. bless you. Amen. Amen. That was a wonderful message. Thank you. Yes. Oh, God bless you God richly. bless you. Yes. Okay. Thank you. Okay.